दिल्लीमध्ये काल रात्री उशिरा एकनाथ खडसे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि आज मोदींच्या भेटीला एकनाथ खडसे जाणार असं कळतंय। प्रशांत कदम आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। प्रशांत, नेमकं काय घडतंय दिल्लीमध्ये? प्राजक्ता, 4 जूनला खडसेंनी आपला राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली होती। आणि ही जी प्रक्रिया ज्या पार्श्वभूमीवरती घडली त्या प्रक्रियेमध्ये खरं तर खडसेंशी थेटपणे संवाद असा कुठंच साधला गेलेला नव्हता। म्हणजे मुख्यमंत्री दिल्लीमध्ये आले, त्यांनी अमित शहा मोदींना अहवाल सादर केला आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये खडसे हे केवळ महाराष्ट्रामध्येच होते, त्यांना त्यांची बाजू कुठेतरी ऐकून घेतली गेली नाही अशी खदखद त्यांच्या मनामध्ये असावी आणि त्याचसाठी काल संध्याकाळी खडसे हे राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। काल खरं तर अमित शहा किंवा मोदी या दोघांपैकी कुणीही दिल्लीमध्ये नव्हतं। अमित शहा हे त्यांच्या एका कार्यक्रमासाठी हैदराबादमध्ये होते आणि मोदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या 5 दिवसांच्या दौऱ्यावरती आहेत। ते त्यांचा प्रवास परतीचा काल रात्री सुरू झालेला आहे। आज सकाळपर्यंत मोदी हे भारतामध्ये असतील। पण ज्या पार्श्वभूमीवरती ही भेट होती ती महत्वाची आहे। एकीकडे कालच मुख्यमंत्र्यांचा एक महत्वाचा निर्णय जो 110 जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा खडसेंनी जाता जाता घेतलेला होता, त्याच्या संदर्भातले फेरफार जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत आणि एक प्रकारे खडसेंच्या कार्यशैलीबद्दलची जी नाराजी होती त्यालाच कुठेतरी त्यांनी वाचा किंवा जाहीरपणे त्याची चर्चा आता तिकडे होऊ लागलेली आहे आणि त्यामुळं खडसेंनी काल संध्याकाळी नितीन गडकरींच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। म्हणजे जे वरिष्ठ पक्षाचे नेतृत्व आहेत त्या सगळ्यांशी गाठीभेटी घेऊन आपली नाराजी, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न खडसे करत आहेत। गडकरींच्या भेटीत देखील या संदर्भात चर्चा झालेली असावी आणि विशेषतः खडसेंच्या राजीनाम्यानंतरची जी समीकरणं त्यांना सांभाळायची आहेत, म्हणजे मंत्रिपद किमान आपल्या गोटातल्या माणसाला मिळावं, त्यांच्या कुटुंबातल्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं राजकीय भविष्य त्यांना आता कशा पद्धतीने उभारायचं हा प्रश्न आहे। तर कदाचित ही जी सर्वासर्व त्यांना वैयक्तिक पातळीवरती, स्थानिक पातळीवरती करावी लागणार आहे, त्याच्या संदर्भातली जुळवाजुळव करण्यासाठी ते दिल्लीत आलेले असावे।